जसे की मी तुम्हाला म्हणाले होते की माझे जे काही जुने व्लॉग्स आहेत ते मी शूट करून ठेवलेले आहेत, पण एडिट नव्हतं केलेलं, तर मध्ये आधी ते व्लॉग्स टाकेन। तर हा आहे जून महिन्यातला आणि आजच्या दिवशी भाच्यांचा बड्डे होता, तर त्याच्यासाठीच हा व्लॉग शूट केलेला आहे। बाहेर मस्त पावसाळा चालू झालेला आहे आणि आत्ता मला मी झोपेतून उठलेली आहे आणि आता मला खूप जास्त काय खाण्याची इच्छा झाली असेल तर हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की पावसाळा चालू झाला की आपल्याला फक्त चहा आणि कांदा भजी हेच आठवतं। तर येस, मी कशी करते हे बघा। तर बघा, मी इथे आता कांदा भजी मस्त करणार आहे। तर त्याच्यासाठी हे मी 2 कांदे घेतलेले आहेत आणि ते असे उभ्या पद्धतीने चिरणार आहे, एकदम बारीक चिरून घेणार आहे। आणि अजून काय काय त्याच्यात ॲड करते ते बघा। अगदी सिंपल सोपी रेसिपी आहे, म्हणजे कांदा भजी आहे म्हणून खूप काय काय टाकायचं असं काही नाही आहे। जसं की लास्ट व्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्युषला प्रचंड कांदा भजी आवडते, तर त्याला खूप आवडते म्हणून ही रेसिपी मी सतत करत असते आणि पावसाळा म्हटलं तर होतेच होते। इतर वेळी मी कांदा सुरीने चिरते, पण आता जेव्हापासून मला हे मिळालेलं आहे, हे माझ्या बहिणीने दिलेलं होतं, तर ते इतकं युजफुल आहे ना आणि इतकं पटपट होतं की म्हणजे खूप लवकर म्हणजे कांदा चिरला जातो पटकन। तर अशा पद्धतीने ह्याला इथे ॲडजस्ट करायला पण आहे, म्हणजे तुम्ही स्लाइसचा जो आकार आहे तो थोडासा कमी जास्त असं करू शकता आणि अगदी फास्ट होतं कांदा चिरून ह्याने। इथे तुम्ही बघू शकताय कांदा अगदी छान चिरून घेतलेला आहे आणि तयारी झालेली आहे। कांदा चिरून झाला की त्याच्यात चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकून झालं की त्याच्यावरती डिश ठेवायची आणि 5 मिनिटासाठी तरी ते तसंच ठेवून द्यायचं। 5 मिनिटानंतर त्याला पाणी सुटलेलं असतं आणि मग त्याच्यात थोडासा ओवा हा असा बघा हातावरती हे करून मग टाकायचा। कांदा, ओवा आणि हळद टाकून घेतलेली आहे, मिरची चिरून घेतलेली आहे आणि त्याच्यात बेसन पीठ ते टाकून घ्यायचं आणि तुम्हाला हवं असेल तर थोडंसं तांदळाचं पीठ पण तुम्ही ॲड करू शकता। तांदळाच्या पिठाने काय होतं, थोडासा कडकपणा येतो, पण अगदी तुम्ही तांदूळाचं जे पीठ आहे ते नाही टाकलं तरी चालतं ना। याने सुद्धा म्हणजे कांदा जर बारीक चिरला असेल तर तरीसुद्धा खूप छान भजी होतात। तर इथे बघा आता तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता मस्त भजी मी सगळ्या तळून घेते। अँड येस, असं झटपट पटकन आपली भजी तयार झालेली आहे। तर चला आता सॉससोबत आता खाऊन घेऊया। प्रत्युषला दिलेले आहे आणि इथे आता सेकंड स्लॉट तळते आहे आणि आहोंना चहा फार आवडतो, तर मग चहा ठेवलेला आहे आणि मस्त बाहेरचं वातावरण अगदी पावसाचं आणि अशामध्ये गरम गरम कांदा भजी आणि चहा आणि हे दोन्ही कॉम्बिनेशन मस्त एन्जॉय करतो। तर आज आहे आमच्या भाचेसाहेबांचा बड्डे, साईचा आज बड्डे आहे, त्याच्यामुळे मी आणि प्रत्युष आत्याकडे आलेलो आहोत। प्रत्युषच्या पप्पांची तब्येत थोडी ठीक नाही आहे, थोडे आजारी आहेत, त्याच्यामुळे त्या येऊ शकले नाहीत। मी आणि प्रत्युष आलेलो आहोत, हजेरी तर लावायलाच हवी, वाढदिवस आहे म्हटल्यावरती। आणि प्रत्युष आत्तूच्या घरी जायचं म्हटल्यावरती हॅप्पी असतो, कारण की खेळायला मिळतं खूप आणि आत्या ओरडत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे चू दीदीसोबत भांडायचंही असतं, जसं की तुझं माझं करमेना, तुझं माझं पटेना, तुझ्या वाचून करमेना, अशातली तऱ्हा दोघांची असते। दोघांना एकमेकांसोबत खेळायचंही असतं आणि तितकेच भांडतात आणि तितकेच खेळतातसुद्धा अगदी आवडीने। तर असं काहीसं, तर मग आल्यावरती त्याचं तेच चालू होतं, अजिबात कसलाही गप्प बसलेला नाही आहे। इथे ताईंनी औक्षण करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी औक्षण केलेलं आहे। आम्ही अगदी घरातले सगळे फॅमिली मेंबर्स आहोत, ताईंच्या घरातले आणि आम्ही अगदी छोटासा बड्डे, स्मॉल बट स्वीट अशा पद्धतीने अगदी छान सेलिब्रेशन आम्ही नेहमीच करतो।
आणि आज साईशला आम्ही हसवण्याचा प्रयत्न करत होतो. साईश थोडासा माहीत नाही, आता थोडेसे मोठे झालेत ना, म्हणजे 10th पासआउट झालेले आहेत, त्याच्यामुळे थोडेसे सिरियस झालेले, म्हणजे आता कॉलेजला जाणार अशा पद्धतीने, तर थोडेसे सिरियस होते. तर आम्ही त्यांना हसवण्याचा प्रयत्न करत होतो. इथे चिवनीसुद्धा म्हणजे आमच्या या भाची आहेत, तर त्यांनीसुद्धा ओळून घेतलेलं आहे आज दादाचा बड्डे म्हणून. तर मग अशा पद्धतीने आम्ही छान सेलिब्रेशन आमचं चालूच आहे. ऑक्शन वगैरे झालेलं आहे, तर आता केक कटिंगचा प्रोग्राम चालू होईल. तोपर्यंत भैया आणि साईश फोटो वगैरे काढून घेत आहेत. इथे ताईंनी केक वगैरे आणून ठेवलेला आहे. आणि प्रत्युषचं माहिती आहे, जेव्हा तो त्याचा 1st, 2nd, 3rd बड्डे होता तोपर्यंत त्याला केक हा प्रकार अजिबात आवडत नव्हता. आणि 4th बड्डेपासून त्याला इतका प्रचंड केक आवडायला लागला, तेव्हापासून आता केक आवडतो आणि आवडीने तो खात असतो. तर त्याचं चालू होतं की केव्हा कट करणार केक, आणि मलासुद्धा हवा आहे केक, मी साईश दादालासुद्धा केक भरवणार आहे. तर असं काहीसं चालू होतं त्याचं मध्ये. आणि ताई इथे कॅन्डल सगळ्या लावून घेत आहेत. भाची साहेबांसाठी एक छोटासा संदेश. निरोगी आयुष्याने तुम्हाला वाढवावं, सुखशांतीने सजवावं, अडचणींचे डोंगर पार करून यश शिखरावर तुम्ही पोचावं. आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा. फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा. सुख तुम्हाला मिळावे, दुःख तुमच्यापासून कोसभर दूर जावे. हास्याचा गुलकंद तुमच्या जीवनात राहावा आणि प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाचाच यावा. अशा आमच्या लाडक्या भाच्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अशा पद्धतीने आमचं छोटंसं बट स्वीट सेलिब्रेशन झालेलं आहे. फोटोशूट वगैरे चाललेलं आहे. इथे माझ्या ननंदबाईंची म्हणजे ताईंची फॅमिली आहे. ताई, भैया आणि चिऊ आणि साईश दादा अशी छान फॅमिली आहे. आज जेवणामध्ये ताईंनी मस्त बेत केलेला होता पावभाजीचा, आणि मनसोक्त आम्ही पावभाजी वगैरे खाल्लेली आहे. पण व्लॉग नाही केलेला कारण की आम्हाला उशीर झालेला होता आणि प्रत्युषला आणि मला घरी यायचं होतं. आणि अहोंचासुद्धा सगळा टिफिन वगैरे मी अगदी घरी घेऊन आलेले होते. आणि मस्त असं छान झालेला होता स्वयंपाक सगळा. मस्त पावभाजी झालेली होती. तर चला, असा काहीसा हा छोटासा व्लॉग होता, पण तो तुमच्यापर्यंत पोचवायचा म्हणजे शेअर करायचा होता. म्हणून आम्ही सगळ्या मेमरीज क्लिक केलेल्या होत्या, मोबाईलमध्ये साठवलेल्या होत्या आणि मी ते तुमच्यापर्यंत आणलेल्या आहेत. तुम्हाला या सगळ्या मेमरीज आवडल्या का हे मला नक्की कमेंट करून सांगा. आजच्या व्लॉगमध्ये मी ताईंची सगळी फॅमिली दाखवलेलीच आहे. तर अशा पद्धतीने भाची साहेबांचा बड्डे केला आणि असा धावपळीत आजचा दिवस गेला. पावसाची सुरुवात झाली, साईशचा बड्डे. चला तर मग आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर, बी हॅपी, स्टे हॅपी, सी यू सून. चला बाय.